भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है। आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं। अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा। नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है। इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है, साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है। इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है। क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है। पाठवते हायकोर्टामधून पण आम्हाला तारखेवर तारखे वर्षानुवर्ष आमच्या हायकोर्टामध्ये पेंडिंगमध्ये आहे। त्याच्यामुळे आमच्या लेकरांच्या शिक्षणावर असर पडत आहे, कारण आमच्या लेकरांना ॲडमिशन तर करून घेतात, पण आमच्या लेकरांना परीक्षेला बसू देत नाहीत आणि नंतर परीक्षेला बसू दिलं तर त्यांचा रिझल्ट लागू देत नाही। सगळ्या कॉलेजचा रिझल्ट लागला तरी माझ्या एकट्या मुलीचा रिझल्ट आणखीन लागलेला नाही, कारण कॉलेजवाल्याला विचारलं तर ते म्हणतात आमच्याकडून रुकला नाही, युनिव्हर्सिटीकडून रुकला। तर मला असं वाटतं की आता आम्ही गोरगरीब आम्ही आता युनिव्हर्सिटी म्हणजे तुम्हाला म्हणायचं की महादेव कोळीचं सर्टिफिकेट नसल्यामुळं फक्त तुमच्या मुलीचाच निकाल राखून ठेवला। बरोबर आहे, बरोबर आहे। म्हणजे सगळ्या समाजामध्ये सगळ्या समाज बांधवाचा निकाल राखीव ठेवला जातो, जोपर्यंत व्हॅलिडिटी दिली जात नाही तोपर्यंत। पण आज असं म्हणजे एवढ्या सवलती असताना सुद्धा आमच्या लेकरावर एवढा अन्याय होत आहे। तर म्हणजे सरकार असं आम्हाला झोपीत ठेवल्यासारखं आतापर्यंत ठेवलं ना, इथूनही झोपीतच ठेवायला आहे। मग इथून आमचे लेकरं आम्ही शिकवावं की नाही हे आम्हाला त्यांनी सांगावं, की आमचे लेकरं म्हणजे आतापर्यंत तर आमचे गोरगरीबच होते, रोज मजूरदारच करणारे, आम्ही बी रोज मजूरदार करणारे आहोत आणि आमच्याही लेकरं तेच करायचं। म्हणजे हे न्याय आम्हाला कुठला हे आम्हाला विचारायचं। सरकार एकीकडे म्हणतंय की बेटी बचाव बेटी पढाओ, आणि ज्यावेळेस बेटी पडायला लागते का त्या आदिवासींची म्हणा किंवा मागासवर्गीय यांची किंवा महादेव कोळी यांची, तर तिथे त्यांना अडथळा आणण्यात येत आहे। वकील साहेब तुम्ही फार छान बोलले, तुम्ही येऊन बोला 2 मिनिटं। नमस्कार, मी ॲडव्होकेट सप्ता सिल्लोड। खरं तर 1976 क्षेत्र बंधन उठलं आणि तेव्हापासून आदिवासी समाजाला जे तर रिझर्वेशनचे पूर्ण बेनिफिट भेटायला लागले 1976 पासून, आणि नंतर जे आता 11पर्यंत व्हॅलिडिटीच्या बाबतीत आम्हाला कुठेही त्रास नव्हता, परंतु 2011 पासून जात पडताळणी समित्याने जे जाणूनमधून अवैध करणं, त्यानंतर जाणूनमधून जे फाईल पुढं सबमिट न करून घेणं, त्यानंतर कुठलंही डिस्पोज न करणं, यामुळे जे तर खूप त्रास देऊ लागले जात पडताळणी समिती। आणि कुठंतरी कोळी नोंदी आहे, कुठंतरी म्हणजे या बेसवरती इन्व्हॅलिड करत आहे। खरं तर आदिवासी समाजाचा जो ऐतिहासिक पार्श्वभूमी जर बघितली तर कोळी मल्हार, कोळी महादेव हे मराठवाड्यात जे पूर्वीपासूनच राहतात, कारण हा काही पाकिस्तानमधून किंवा अमेरिकेतून आलेला नाही आहे, हा मुळातला इथलाच मूळ निवासी आहे, इथलाच तो रहिवासी आहे। आणि त्यांचे जर ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ जर बघितलं तर इन्फोनने क्लिअर कट म्हटलेलं आहे की इथं जे आदिवासी जे इथं 2च जाती आहे, एक तर कोळी आणि एक तर भिल। आणि कोळीमध्ये जे इथं 2 उपजमाती आहे, एक तर कोळी मल्हार, कोळी महादेव। इन्फोमेन असेल, त्यानंतर बाकी जेवढे बी संदर्भ ग्रंथ आहे त्यांनी सगळं क्लिअर कट म्हटलेलं आहे। परंतु 1901 पासून जनगणना अहवालाने क्लिअर कट म्हटलं होतं की तुम्ही जे फक्त कोळी नोंदी घ्या, कोळी मल्हार किंवा कोळी महादेव नका घेऊ, फक्त कोळी नोंदी घ्या। मग 1901 ते 1976 पर्यंत कोळी नोंदी झालेल्या आहे। परंतु तत्पूर्वी जर बघितलं तर 1901ला त्याच्या अगोदर जे कोळी मल्हार, कोळी महादेव पूर्वीपासून नोंदी आहे। 1921ला जे त्यावर सुद्धा कोळी मल्हार, कोळी महादेव नोंदी होत्या। 1881 जर बघितलं आपण गॅझेट, त्यात सुद्धा कोळी महादेव, कोळी मल्हार नोंदी आहे। फक्त 1901 ते 1976 हा जो मधला कालखंड जर बघितला तर शासनाने ठरवून दिलेल्या धोरणाप्रमाणे कोळी नोंदी झालेल्या आहेत, त्या की आम्ही किंवा तुम्ही केलेली नाही। हैदराबाद राज्यातील जे आपण मराठवाड्यातील बालाघाट डोंगर रांगेतील म्हणतात ते ब्रिटिशकालीन आणि निजामकालीनचा ते काय पुरावा सांगणार? हैदराबादकालीन जे बघितलं आपण तर तेव्हा सुद्धा जे कोळी मल्हार, कोळी महादेव नोंदी हैदराबाद गॅझेट असेल किंवा इन्फोमेनचं जे संदर्भ ग्रंथ आहे यामध्ये सगळ्यात नोंदी जे आहेत कोळी मल्हार, कोळी महादेव झालेले आहे। आता मग तुमची काय मागणी की सरकारने एखादा कॅम्प घेऊन तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू करावं? आता सध्या महाराजस्व अभियान चालू आहे, ज्या पद्धतीनं मराठा समाज किंवा इतर समाजाला महाराजस्व अभियानामार्फत सर्टिफिकेट वितरित केले जाते, त्याच पद्धतीनं आदिवासी कोळी मल्हार, कोळी महादेव समाजाला सुद्धा द्यायला पाहिजे। कारण यापूर्वी सुद्धा जे शासनाने, केंद्र शासनाने विशेष म्हणजे मोहीम चालवली होती की जे गोरगरीब आदिवासी कोळी मल्हार, कोळी महादेव आहे त्यांना कॅम्प घेऊन घरपोच सर्टिफिकेट द्यावं।
परंतु इथं मराठवाड्यात तसं दिसून येत नाही. कारण इथं जे इथं मराठवाड्यामध्ये जे तर आदिवासी कोळी मल्हार कोळी महादेव अत्यंत गरीब आहे, अशिक्षित आहे, बेरोजगार आहे, त्यांच्या मागे कुठली आमदार खासदारांची पावर नाही आहे. त्यामुळे जे ह्या समाजाला कुठलंही असं एक स्टेटस नाही आहे. त्यामुळं मी देवाभाऊला विनंती करेल, देवाभाऊ की आमच्या समाजाला न्याय द्यावं. हे पुरावे पहा तुम्ही, हे खरे आदिवासी आम्ही काही पाकिस्तानमधून की कुठल्या देशातून आलेलो नाही. आम्ही सुद्धा ह्याच देशातलो आहे. माझी देवाभाऊंना एकच नम्र विनंती आहे की ह्या गोरगरिबांना न्याय द्यावा. आज 4 दिवस झाले उपोषणाला, असं किती दिवस तुम्ही उपोषणाला बसणार आहात? आता जोपर्यंत समाज बांधव म्हणताय की जोपर्यंत आपल्या समाजाला न्याय भेटत नाही तोपर्यंत उपोषण सोडायचं नाही. एक देवस्थान नव्हती, फक्त सत्ता आल्यानंतर त्याने प्रश्न सोडले नाही, दुर्लक्ष केले देवाभाऊने. तर आज त्याची सत्ता आहे तरी आज ताबडतोब प्रश्न सोडवावा. कारण ते 25 आमदार आणि 4 खासदार ते सरकारवर दबाव टाकतात, त्यामुळे आमचे प्रश्न सुटत नाही. ओके. आता जो प्रश्न उपस्थित केला मराठवाड्यामध्ये या जाती कशा किंवा काय, तर मराठवाड्यामध्ये खरे म्हणजे महादेव कोळी आणि मल्हार कोळी या दोनच जमाती मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये आहेत. हे याचे पुरावे निजाम काळापासूनचे म्हणजे 150 वर्षापासूनचे आमच्याजवळ पुरावे आहेत. मग जर तुमच्याकडे पुरावे असतील, त्यामुळं मी जे थोड्या वेळापूर्वी सांगितलं की प्रांत ते वेगळं आमचं. हां, ते प्रांतवाद आहेत. तर त्याच्यामध्ये असं आहे की कॅप्टन नुट्टल एक इंग्रज सेनाधिकारी, त्यांनी या बालाघाट डोंगर रांगामधून आमचे महादेव कोळी तरुण पोरं इकडे घेऊन गेले. कुठे? पुण्याच्या उत्तरेला घोड नदी आहे, त्या घोड नदीच्या तीरावर आमच्या समाजाच्या तरुण पोरांना युद्धाचं शिक्षण दिलं आणि तुकड्या तयार केल्या, युद्ध करण्यासाठी तुकड्या तयार केल्या. ते महादेव कोळी म्हणजे आमच्या बालाघाट डोंगर रांगामधून जे आमचे मुलं घेऊन गेलेले, जे लढाईसाठी गेले, लढाईसाठी त्यांना तयार केलं. त्याच्या 600 तुकड्या तयार केल्या गेल्या, ते महादेव कोळी, ते महादेव कोळ्यांच्या. आणि मग इथं युद्ध, त्याच्यानंतर युद्ध झालं. गवळी लोक होते पूर्वी, ते गवळी लोकांना आमच्या कोळी लोकांनी हरवलं आणि मग युद्ध संपलं. कारण त्यांचा नायनाट झाल्यानंतर, गवळ्यांचा नायनाट झाल्यानंतर युद्ध संपलं. मग आता हे जाणार कुठे? मग त्याच भागामध्ये त्या नदीच्या काठाने आणि नाशिकपर्यंत हे आमचे लोक पसरले. म्हणजे आमच्यातून गेलेले, आमच्या बालाघाटातून गेलेले तेच महादेव कोळी म्हणून बॉम्बे स्टेटमध्ये आज जे स्वतःला महादेव कोळी स्वतःला म्हणतात ते आमच्यातलेच आहेत. त्यांचे आम्ही पूर्वज म्हणजे आमच्याकडे आहेत. तर ही गोष्ट शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि हा विचार करून या लोकांवर जो अन्याय होतोय तो अन्याय दूर करण्याचा विचार या शासनाने करायला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियोजन करावं आणि आमच्या समाजावर जो अन्याय होतो तो दूर करावा, ही विनंती आहे. नाव सर आपलं? मी प्राध्यापक भागवत जमादार, समाजाचा कार्यकर्ता, समजलं. संभाजीनगर.